कधी काळी पवारांना नडले, गांधी घराण्याला साथ देऊन बिंदास्त भिडले, मुख्यमंत्री पद हुकलं पण पक्षनिष्ठेसाठी जगले, मुलगा भाजपात गेला पण अनंतराव मात्र काँग्रेसशीच राहिले. एक काळ होता जेव्हा राजकारणात भोर म्हणजे थोपटे आणि थोपटे म्हणजे भोर हे एक समीकरण बनलं होतं. कारण सुमारे 4 दशकांपासून भोरमध्ये थोपटे घराण्याची सत्ता होती. विशेष म्हणजे त्या काळात अनंतराव थोपटे हे नाव फक्त भोरपुरतच नाही तर केंद्रीय राजकारणातही प्रभावशाली होतं. आपल्या कारकिर्दीत त्यांनी थेट शरद पवारांच्या विरोधात घेतलेली भूमिका, पक्षाच्या कठीण काळात इंदिरा गांधींना दिलेली खंबीर साथ आणि त्यामुळं पक्षात त्यांच्या नावाचा निर्माण झालेला दबदबा, यातून अनंतराव थोपटेंची कर्तबगारी विशेष अधोरेखित होत होती. त्यात काही महिन्यांपूर्वीच त्यांचे चिरंजीव संग्राम थोपटे यांनी भाजपात प्रवेश केला. मात्र मुलगा भाजपामध्ये गेला तरी तत्वनिष्ठ अनंतराव अखेरच्या श्वासापर्यंत काँग्रेस सोबतच एकनिष्ठ राहिले. असे मुत्सद्दी राजकारणी आणि काँग्रेसमन अनंतराव थोपटे यांनी 4 जून रोजी रात्री वयाच्या 93व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारावेळी त्यांचं निधन झालं आणि तब्बल 40 वर्षाच्या मोठ्या एका राजकीय पर्वाचा अंत झाला. आजच्या व्हिडिओत अनंतराव थोपटे कोण होते, ते पवारांना का नडले, सोनिया गांधी थोपटेंसाठी भोरला का आल्या, मुलगा भाजपात गेला तरी थोपटे अखेरपर्यंत काँग्रेसमध्येच का राहिले, हे बिटवीन द लाईन्समध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पण तत्पूर्वी तुम्ही अजूनही टीओडी मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी, तुम्ही पाहताय टीओडी मराठी. सुरुवातीलाच आपण अनंतराव थोपटे कोण होते हे जरा समजून घेऊयात. अनंतराव थोपटे कोण होते? पुण्यातील भोर मतदारसंघापासून ते थेट केंद्रीय राजकारणापर्यंत मजल मारणाऱ्या अनंतराव थोपटे यांची राजकीय कारकीर्द ही भोर विधानसभा मतदारसंघातून सुरू झाली. खरं तर थोपटे हे सुरुवातीच्या काळात एक शासकीय अधिकारी म्हणून नोकरी करत होते, पण त्यांचा मूळ पिंड राजकारणाचाच होता. म्हणून 1972 मध्ये थेट विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि तेही अपक्ष उमेदवार म्हणून पहिल्याच झटक्यात आमदारही झाले. तेव्हापासूनच भोर म्हणजे थोपटे आणि थोपटे म्हणजे भोर एक समीकरण बनलं. त्यानंतर ते काँग्रेस सोबत जोडले गेले आणि अखेरपर्यंत काँग्रेसमॅन म्हणून काम करत राहिले. या काळात थोपटे भोरमधून 1-2दा नाही तर तब्बल 6 वेळा आमदार म्हणून निवडून आले. आमदारकीच्या दुसऱ्या टर्म मध्ये त्यांनी दुग्ध विकास, पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय, परिवहन, पुनर्वसन, रोजगार हमी योजना, प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षण, फलोत्पादन, तंत्र शिक्षण, संसदीय कार्य, विधिमंडळ कामकाज अशा विविध खात्याचा कारभार सांभाळला. तब्बल 14 वर्ष त्यांनी राज्यातील विविध मंत्रिपद सांभाळली, तेही तत्कालीन काँग्रेसमध्ये अनेक मातब्बर नेत्यांची मांदिळी असताना. यावरून तुम्हाला अनंतराव थोपटेंच्या कर्तृत्वाचा अंदाज येईल. भोरचे थोपटे बारामतीच्या पवारांना का नडले? 1981 ते 1995 या 14 वर्षाच्या कालखंडात थोपटेंची कारकीर्द एवढी गाजली, बहरली. या काळात त्यांचे फक्त महाराष्ट्र काँग्रेसमधील नेत्याशीच नाही तर अगदी इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी अशा काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वासोबत देखील अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. 1969 मध्ये काँग्रेस पक्षात फूट पडली तेव्हा काँग्रेस पक्ष काँग्रेस यस आणि काँग्रेस आय मध्ये विभागला गेला होता. इंदिरा गांधी विरोधातील बंडखोरीत महाराष्ट्रातून शरद पवारांनी वेगळी वाट निवडली तेव्हा अनंतरावांनी कोणतीही तडजोड न करता इंदिरा गांधींची खंबीरपणे साथ दिली. खरं तर तेव्हा पुणे जिल्ह्यात शरद पवारांचं मोठं वर्चस्व होतं. म्हणूनच भले भले नेते पवारांच्या विरोधात जायची हिंमत करायला कचरत होते. मात्र पवारांचं वर्चस्व डावलून थोपटेंनी इंदिरा गांधीशी निष्ठा राखली. त्या काळात दिल्ली दरबारी त्यांचा वट एवढा होता की अगदी पंतप्रधानपदी असलेल्या इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची ते कधीही भेट घेऊ शकत होते. त्यांच्या या भूमिकेमुळेच पवारांसारख्या मुत्सद्दी राजकारणाला नडणारा राजकारणी म्हणून अनंतरावांचं कौतुक व्हायचं. तेव्हापासूनच ते गांधी घराण्याचे निकटवर्तीय बनले. सोनिया गांधींनी भोरमध्ये सभा का घेतली? नंतरच्या काळात म्हणजेच 1999 मध्ये पवारांनी सोनिया गांधी यांच्या परदेशी नागरिकत्वाचा मुद्दा उचलून धरला. त्यांचं नेतृत्व नाकारत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. तेव्हा पुण्यातील काँग्रेसचे बहुतांश नेते शरद पवारांसोबत गेले. मात्र तेव्हाही थोपटेंनी सोनिया गांधींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत काँग्रेसमध्येच राहणं पसंत केलं. विशेष म्हणजे बारामती आणि भोर हे एकाच लोकसभा मतदारसंघात येतात. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच 1999 मध्ये काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. काँग्रेसने भोरमध्ये थोपटेंना तिकीट दिलं आणि प्रचारासाठी स्वतः सोनिया गांधी बारामती शेजारच्या भोरमध्ये आल्या. राज्यातील विधानसभा निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला. महाराष्ट्रातील पहिली सभा घेत
सोनिया गांधींनी थोपटेंसाठी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. खुद्द सोनिया गांधींनीच सभा घेतली आहे म्हणल्यावर त्या निवडणुकीत थोपटेंचा विजय निश्चित मानला जात होता. इतकंच नाही तर थोपटेंकडे मुख्यमंत्री पदाचे प्रबळ प्रमुख दावेदार म्हणूनही पाहिलं जात होतं. थोपटेंचं मुख्यमंत्रीपद का हुकलं? तब्बल 30 वर्ष आमदारकी, 14 वर्ष मंत्रीपद, दिल्ली दरबारी असलेला दबदबा आणि बड्या बड्या नेत्यांना नडण्याची ताकद या सगळ्या जमेच्या बाजूंमुळे थोपटेंच्या मुख्यमंत्रीपदाआड केवळ एकच अडथळा होता, तो म्हणजे आमदारकीची निवडणूक जिंकणं. सोनिया गांधींनी बारामती शेजारी सभा घेतल्यानं भोरची निवडणूक शरद पवारांच्याही प्रतिष्ठेचा प्रश्न झाला होता. पवारांनी थोपटेंना हरवण्यासाठी चंगच बांधला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने काशीनाथ खुटवड यांना रिंगणात उतरवलं. त्यांच्यासाठी पवारांनी आपले सगळे राजकीय कसब पणाला लावले. पवारांच्या त्या खेळीला यशही आलं आणि अनंतरावांना पहिल्यांदाच पराभवाचं तोंड बघावं लागलं. त्या पराभवामुळेच अनंतरावांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्नही भंगलं. या पराभवानंतर खचून न जाता त्यांनी 2004ची निवडणूक लढवली आणि जिंकली. 2009 नंतर त्यांनी प्रकृती अस्वस्थाच्या कारणामुळे निवडणुकीच्या राजकारणापासून संन्यास घेतला. 2009 मध्ये चिरंजीव संग्राम थोपटे यांना काँग्रेसचं तिकीट मिळालं. ते सलग 3 वेळा निवडणूक जिंकले, पण 2024च्या निवडणुकीत त्यांनाही धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं. मातब्बर पवारांना नडणाऱ्या वडिलांचा मुलगा मात्र पहिल्याच पराभवानं खचला. संग्राम थोपटेंनी वडिलांचा काँग्रेसचा वारसा सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. असं असलं तरी अनंतराव थोपटे अखेरच्या श्वासापर्यंत काँग्रेसमध्ये राहिले. काँग्रेसशी असलेली निष्ठा कधीही ढळू दिली नाही. थोडक्यात काय तर पक्षनिष्ठा, पवारांना नडण्याची ताकद, त्यांची मुत्सद्देगिरी आणि त्यांनी खेळलेल्या राजकीय खेळी या सगळ्या बाबींमुळे अनंतराव थोपटेंचा कार्यकाळ भोरकरांच्या, पुणेकरांच्या, महाराष्ट्राच्या कायम लक्षात राहील. थेट दिल्ली दरबारी आपला वट निर्माण करणारे नेता म्हणून थोपटेंची कारकीर्द गाजली होती, नावाजली होती. पण एकाच पराभवानं मुलाने मात्र वडिलांच्या हा संघर्षाचा, मातब्बरपणा नडण्याचा तत्वनिष्ठ वारसा सोडला. पण तुम्हाला काय वाटतं? अनंतराव थोपटेंचा अखेरच्या श्वासापर्यंत काँग्रेसमध्येच राहण्याचा तत्वनिष्ठ योग्य आहे की संग्राम थोपटेंचं भाजपमध्ये जाण्याचा निर्णय योग्य आहे? खाली कमेंट करून नक्की सांगा. विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच विश्लेषणासाठी टीओडी मराठीला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका.